प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये संपूर्ण सुवार्थ या वाहिनीमध्ये मी तुमचं स्वागत करतो। देवाला ग्रहणे उपासना ह्या विषयावरची शिक्षण मालिका आपण सुरू केलेली आहे। पहिल्या भागामध्ये तुम्हाला प्रस्तावना पाहायला मिळाली असेल। जर तुम्ही ती प्रस्तावना बघितलेली नाही आहे तर त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल। कृपया नक्की पहिला जो भाग आहे प्रस्तावनेचा तो पाहणं आणि तो समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि फायद्याचं होईल। तर आज आपण पहिल्या भागामध्ये म्हणजे देवाला ग्रहणीय उपासनेच्या पहिल्या भागामध्ये उपासनेचा पाया काय आहे आपण बघणार आहोत। प्रियांनो, अनेकदा आम्हाला असं वाटू शकतं की चांगले गाणे, चांगले वाद्य, चांगले वादक, चांगले गायक, चांगला स्टेज, चांगलं साऊंड सिस्टम या सर्व गोष्टी निश्चितच आवश्यक आहेत। परंतु कधी-कधी आम्ही त्यालाच उपासनेचा पाया समजू शकतो। बायबल प्रमाणे उपासनेचा मूलभूत पाया कोणता आहे ते आज आपण शिकून घेणार आहोत। म्हणून तुमचं लक्ष असू द्या। आता त्यासाठी तुम्हाला एक बायबलच्या अभ्यासाचा एक नियम प्रथमतः समजावून मी तुम्हाला सांगतो। उपासनाचा हा एक शब्द आहे, ज्या शब्दाचा आपण अभ्यास करायचा आहे। बायबलचा एक नियम आहे आणि त्या नियमाला म्हणतात प्रथम उल्लेखाचा नियम। ओके, की त्याचा अर्थ असा आहे की प्रथम या एखादा शब्द जर आहे तर त्या शब्दाचा उल्लेख प्रथम कुठं बायबलमध्ये झालेला आहे आणि मग तो कोणत्या संदर्भात झालेला आहे, कोणत्या पार्श्वभूमीमध्ये झालेला आहे, त्या पाठीमागचा इतिहास काय आहे, घटना कोणती आहे, हे सगळं बघितल्यानंतर त्या शब्दाचा जो अर्थ आहे, मूलभूत अर्थ जो आहे तो मग आम्हाला समजतो आणि त्यावरती मग आपण त्या विषयाची बांधणी करू शकतो। त्याचप्रमाणे उपासना हा जो शब्द आहे सर्वात प्रथम एक अनपेक्षित ठिकाणी आपल्याला बायबलमध्ये आढळतो आणि जिथं हा शब्द आढळतो, उपासना शब्द पहिल्यांदाच बायबलमध्ये जिथं आढळतो तिथं वाद्य नाही, गायक वृंद नाही, म्हणजे क्वायर नाहीये, साऊंड सिस्टम नाही, काही नाहीये। फक्त दोन व्यक्ती तिथं आहेत, एक आहे वृद्ध व्यक्ती आणि दुसरा आहे एक लहान मुलगा। तर हे कुठं उपासना शब्द सर्वात अगोदर कुठं आढळतो बायबलमध्ये त्याकडे आपण जाऊया। बायबलमध्ये सर्वात अगोदर उपासना हा शब्द कुठं आढळतो ते आपल्याला पाहण्यासाठी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 22व्या अध्यायामध्ये जावं लागेल आणि त्यामध्ये असं देव अब्रामाशी बोलत आहे आणि अब्राम देवाशी बोलत आहे आणि या शब्दांकडे लक्ष द्या, कारण का त्याचा काही गोष्टींचा खुलासा बारकावे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले। आता हा शब्द फार महत्त्वाचा, त्याच्या त्याने परीक्षा देव त्याची बघत होता, त्या विश्वासाची परीक्षा बघत होता। त्याने अब्रामा अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला काय आज्ञा? देव म्हणाला तुझा पुत्र, आता ह्याकडे लक्ष द्या, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र आणि नंतर प्रिय इसाक। 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देव हे बोलत आहे आणि फार महत्वाचं आहे, ते मी नंतर तुम्हाला समजावून सांगेल की का उपासनेच्या दृष्टीने महत्वाचं आहे। तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर। पुढे वचन असं म्हणतं, तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपला मुलगा इसाक यास घेतले, होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली, मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला। अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना। पुन्हा या शब्दाकडे लक्ष द्या, जे हायलाइट केलेला शब्द आहे, ठळक जांभळ्या अक्षरांमधला शब्द मुद्दामून तुमच्यासाठी हायलाइट केला गेलेला आहे। देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो। उपासना हा पहिल्यांदा हा शब्द उत्पत्ती 22:1-5 मध्ये आपल्याला आढळतो आणि अब्रामाने या शब्दाचा उपयोग केलेला आपल्याला आढळतो। मग आता आपल्याला संदर्भ बघायचा आहे। जर आम्हाला उपासनेचा पाया काय जर समजून घ्यायचा असेल तर त्याचा पहिल्यांदा संदर्भ कसा, त्याचा उल्लेख केला गेला, कोणत्या परिस्थितीमध्ये उल्लेख केला गेला, त्याचा संदर्भ काय हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देवाने अब्रामास एकुलता एक पुत्राचे अर्पण करण्यास सांगितले व अब्रामाने त्याला उपासना म्हणतो। अब्रामाने उपासना कशाला म्हटलेलं आहे की तो आपल्या पुत्राचं अर्पण देवाच्या सांगण्यावरून, देवाच्या आज्ञेवरून करायला जात आहे आणि त्या कृतीला आपल्या एकुलत्या एक
पुत्राला अर्पण करण्याच्या कृतीला तो उपासना म्हणतो. हे फार महत्वाचं आहे. इथंच आम्हाला समजू लागतं की उपासनेचा मूलभूत पाया काय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अब्राहम देवाच्या पूर्णपणे अधीन झाला. त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रश्न उपस्थित केले नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारे भावना त्यांनी देवाच्या विरुद्ध प्रगट केले नाहीत. निश्चितच काही ठिकाणी काही चित्रपटांमधून असं दाखवलं जातं की अब्राहम फार भावनात्मक झाला, तो ओरडू लागला वगैरे वगैरे, पण बायबलमध्ये तसं सांगितलेलं नाहीये. तो पूर्णपणे देवाच्या अधीन होता. त्याला उगीचच विश्वासनांचा पिता म्हटलेलं नाहीये. तिसरी गोष्ट, देवाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सूचनेचं पालन केलं, तंतोतंत पालन केलं. अर्थ इथं मी तुम्हाला थांबून सांगतो की ज्या प्रकारे देव अब्रामाशी बोलला, अब्रामाला देवाने काय सांगितलं की तुझा पुत्र, नंतर तुम्हाला प्रिय पुत्र, आणि नंतर नाव घेऊन सांगितलं की इसाक. बरोबर आहे. त्याला 2 पुत्र होते, आपल्याला माहिती आहे. अब्रामाला 2 पुत्र होते, इस्माईल आणि इसाक. परंतु देवाने फार त्याला स्पष्टपणे सांगितलं की कोणाचं अर्पण पाहिजे आहे. अब्रामाला पाहिजे असतं तर अब्रामाने सांगितलं असतं की ठीक आहे, मी जो इस्माईल आहे त्याला तर तुला अर्पण केलेलंच आहे मी. आपल्याही जीवनामध्ये तसं कधी कधी होत असतं. याच्यावरती आपण नंतर अजून थोडंसं प्रकाश मी टाकणार आहे. परंतु लक्षात घ्या, सूचनेचं पालन केलं. देवाने जे सांगितलं, देव फार निश्चित असं सांगतो, फार स्पष्ट सांगतो, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, तुझा प्रिय पुत्र, म्हणजे देवाने स्पष्ट सांगितलं आणि त्याचप्रमाणे अब्रामाने केलेलं आहे. चौथी गोष्ट, त्याचा विश्वास होता की देव मेलेल्यातून देखील उठवायला समर्थ आहे. त्याचा विश्वास होता की जरी त्यांनी इसाकाचं अर्पण केलं तर परंतु परमेश्वर मेलेल्यांना उठवण्यास समर्थ आहे. इब्री 11:19 मध्ये आपल्याला त्याचा जो विश्वास आहे तो पाहायला मिळतो. पाचवी गोष्ट, त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पण म्हणून दिला. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघाल तुमच्या स्क्रीनवरती, तर तुम्हाला काही शब्द ठळक अक्षरांमध्ये आणि वेगळ्या रंगामध्ये दिसेल. उपासना, अधीन, पालन, विश्वास आणि दिला. यामधून आम्हाला काय शिकायला मिळतं, तर ज्या ठिकाणी जो उपासना हा जो शब्द प्रथमतः आढळतो, त्या ठिकाणी आम्हाला उपासनेचा पाया दिसतो. उपासनेचा पाया काय आहे? जी घटना अब्रामाच्या बाबतीमध्ये झालेली आहे, अब्रामासंगती झालेल्या, ज्या प्रकारे अब्रामाने उपासना हा शब्द वापरला आणि त्या संदर्भात आणि पार्श्वभूमीमध्ये वापरला, त्याची कृती जर आपण बघितली तर काही गोष्टी आपल्या समोर येतात. देवाच्या इच्छेच्या अधीन होणं, देवाचे पूर्ण मनाने आज्ञा पालन करणं, देवावर विश्वास ठेवणं, देवाला जे उत्तम आहे ते देणं, याला आम्ही उपासनेचा पाया म्हणू शकतो. उपासनेचा पाया गाणे किंवा संगीत नाही, ते उपासनेचे घटक आहेत. लक्षात घ्या, आपण गाण्यांच्या विरोधामध्ये नाही, संगीताच्या विरोधामध्ये, वाद्यांच्या विरोधामध्ये आपण नाहीये. याविषयी या मालिकेमध्ये मी पुढे शिकवणार आहे की गाणं किती प्रभावी होऊ शकतं, वाद्य किती प्रभावी होऊ शकतात. ते एका शस्त्राप्रमाणे उपासनेमध्ये देव वापरत असतो. पण पाया गाणे नाही, संगीत, गाणं हे उपासनेचा पाया नाही आहे, हे घटक आहेत. लक्षात घ्या. तर एका शब्दात जर म्हणायचं झालं तर उपासनेचा पाया काय, तर आज्ञा पालन. देव आम्हाला जे सांगतो ते आम्ही पूर्ण अधीन होऊन, पूर्ण भरोसा ठेवून ते आम्ही करण्यास तयार होतो. आता या ठिकाणी कृती फार महत्वाची मला आढळती आणि ती म्हणजे की एक फार सुंदर वाक्य आहे, जे देवाची उपासना करतात ते केवळ हात वर करत नाहीत. आता काही लोक तर उपासनेमध्ये हात वर करायला पण मागत नाही, कारण का त्यांना वाटतं की त्याची काही गरज नाहीये. परंतु बायबल सांगते की आम्ही हात वर उंचावून देवाची उपासना केली पाहिजे. परंतु फक्त हात वर करून उपयोग नाहीये. निश्चित हात वर करणं म्हणजे देवाला समर्पण करणं, देवाच्या समोर आम्ही समर्पित होऊन जातो, त्याचं दर्शक आहे. पण त्याही पलीकडे आता मी तुम्हाला उपासनेचा जो पाया आहे त्याच्यातून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ते म्हणजे की जी देवाची उपासना करतात ते केवळ हात वर करत नाही, तर ते आपले हात सैल ठेवतात म्हणजे त्या देवाला जे काही पाहिजे ते कधीही देण्यासाठी हे लोक, जे खरे उपासक आहे, ते तयार असतात. यासाठी की जे देव मागतो ते खरा उपासक देण्यास तयार असतो. कारण आपण बघितलं, अब्राम आज्ञा पालन तर केलीच, परंतु आज्ञा पालनामध्ये देणं देखील आलं. देवाने अब्रामाला इसाकाचे अर्पण करण्यास सांगितले. जे आपल्या देहाने मिळविली आहे म्हणजे इस्माईल आहे,
ते देवासाठी त्यागणे व जे देवाने स्वतः अभिवचनाद्वारे दिले आहे इसाक ते अर्पण करणे यात फरक आहे. लक्षात घ्या, इस्माईलला देखील अब्रामाला देवाच्या आज्ञेवरून त्याला दूर सोडावं लागलं, पाठवावं लागलं, ही गोष्ट खरी आहे. परंतु इसाक तर देवानेच दिलेलं अभिवचन होतं. तर प्रियानो, कधी कधी आहे ना आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस जो इस्माईल आहे म्हणजे आमच्या देहाचं जे फळ आहे, जे आम्ही स्वतः घडून आणलेलं आहे, ते सोडून द्यायला कधी कधी आम्हाला एवढा त्रास होणार नाही. पण जे देवाने दिलेलं अभिवचन आहे आणि ते ज्यावेळेस आमच्या हाती लागतं, पण तेच नेमकं देव ज्यावेळेस परत आमच्याकडे मागतो त्यावेळेला मात्र आम्हाला फार कठीण जाऊ शकतं. तर प्रियानो, खरा जो उपासक आहे, देव ज्यावेळेस त्याच्याकडे काही मागतो तर त्याचे हात जे तो वर करतो तर त्याचे मूठ कधीही घट्ट बंद नसतात, ते उघडे असतात. कारण का ते दाखवतात की आम्ही देवा तू माग, आम्ही द्यायला तयार आहोत. तर खरा उपासक नेहमी जे देव मागतो ते द्यायला तयार असतो. आणि त्यात जर देवाने जे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे अभिवचनाच्या द्वारे ते देखील देण्यास आम्ही तयार होतो. हा आहे उपासनेचा मूलभूत पाया. जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही उपासना केली आहे, तर मग आम्ही सर्व काही अर्पण करून देवाला म्हणतो की सर्व गोष्टींवर तुझा अधिकार आहे. तुम्ही हात वर करता उपासनेच्या वेळेस, फार चांगली गोष्ट आहे. तुमची मूठ बंद असते का? नाही, निश्चितच आपण ती उघडी ठेवतो. पण त्याचा अर्थ काय आहे की आम्ही तयार आहोत. जे काही मला तू दिलेलं आहेस प्रभू, हे सर्व तुझं आहे आणि तू जे काही मागायला तयार आहेस, मी ते देण्यास तयार आहे. देणं हा आज्ञापालनाचा भाग आहे. आज्ञापालन त्याच वेळी शिकतो ज्यावेळेस आमचा देवावर भरोसा असतो. उपासनेत केवळ गाणी गाण्यामुळे तुमच्या जीवनावर कोणतीही मागणी होत नाही, डिमांड येत नाही तुमच्या जीवनावरती. परंतु खरी उपासना तुमच्या जीवनाकडून मागणी करते किंवा किंमत भरावी लागते. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही विचार करा, हे बघा, गाणे कोणीही गाऊ शकतं. गाणे गायल्यामुळं आम्हाला म्हणजे गाणे गाण्यासाठी आम्हाला काही फारसं करावं लागत नाही, म्हणजे किंमत मोजावी लागत नाही. पण खरी उपासना करण्यासाठी मात्र आम्हाला जीवनामध्ये आमच्याकडे मागणी होती, डिमांड आमच्याकडे केलं जातं देवाकडून आणि त्यासाठी किंमत मोजावी लागते. गाणं एक फार जबरदस्त उपासनेचं माध्यम आहे. तो एक उपासनेचा घटक आहे, परंतु तो पाया नाही आहे. आज्ञा पालन, देवावर भरोसा आणि देव जे मागतो ते सदैव देण्यासाठी तयार असणं, हा मूलभूत पाया उपासनेचा आहे. पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग 2, देवाला ग्रहणे उपासनेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत उपासनेचं स्त्रोत, सोर्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा उगम स्थान. तर उपासनेचे स्त्रोत आपण बघणार आहोत. हा पुढचा भाग आहे, बघायला विसरू नका. तोवर माझा विश्वास आहे की आज तुम्हाला जे काही शिकायला मिळालं असेल त्याच्यावर मनन करा. त्याच्यातून निश्चित तुमच्या उपासनेच्या जीवनामध्ये तुम्हाला लाभ होईल आणि अधिक मजबूत तुमची उपासना होऊन तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करू शकाल. प्रभूला धन्यवाद असो. इथं मी थांबत आहे. आमेन.